दुःखाचा डोंगर पसरला. कारण आज माझा दिवस लय घालला. माझ्यासाठी काय केलं ना ते मला माहिती. एवढं मोठं सापला जीव उभं करून गेले. कधी होऊन गेले डोंगर माझा दौलतने असलो इतके येतात, पण ती काय मन भरून आलंय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय अजित पवार यांचं आज 28 जानेवारीला विमानाच्या दुर्दैवी अपघातात निधन झालं. त्यांच्या जाण्याने कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हळहळ व्यक्त केली. अनेक जणांचा अजितदादांवर जीव होता, पण बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणसाठी ते त्याच्या आईवडिलांच्या जागी होते. बारामतीमध्ये सूरजला त्यांनी मोठा बंगला बांधून दिला होता. लहानपणापासून त्याने गरिबीत दिवस काढले. पत्र्याच्या घरात राहणाऱ्या सूरजचं मोठ्या घराचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. ज्या व्यक्तीने आपल्यासाठी इतकं केलं त्या व्यक्तीचं जाणं मनाला चटका लावणार आहे. सूरजने भावनिक पोस्ट करत माझा देव चोरला असं म्हटलंय. नमस्कार, जय महाराष्ट्र. आज माझ्या दुःखाचा डोंगर पसरला. कारण आज माझा दिवस लय घालला. कारण माहीत नव्हतं की कालच फाकलं. पहिल्यांदाच बातमी मी घेतली. बारामतीचा आपला दादा म्हणजे माझं वडील सारखं होतं. त्यांनी मला एवढं मोठं घर दिलं. घर नव्हतं, कॉपट होतं, पण आधार म्हणून बाप म्हणून उभं राहिलं. आणि माझ्यासाठी काय केलंय ना ती माझ्या मनाला माहिती. ती कोणालाच नाही माहीत. ते गरिबांसाठी आधार होतं आणि उभं राहत होतं. अजित दादांना मी आयुष्यभर विसरणार नाही. माझ्यासाठी काय केलं ना ते मला माहिती. एवढं मोठं साम्राज्य उभं करून गेले. कधी होऊन गेले डोंगर माझं दौलतने असलो इतके येतात, पण ती काय मन भरून आलंय. मित्रांनो, मला अजिबात विश्वास बसत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजितदादा आपल्यात नाही आहेत. माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांधून दिलं, माझी काळजी घेतली, मला नवीन आयुष्य मिळवून दिलं. अजितदादांसारखा देव माणूस या जगात नाही, याचं मला वाईट वाटतंय. लय दुःख होत आहे. माझ्या आई पप्पांनंतर अजितदादांनी माझ्यासाठी इतकं केलं की मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन. दादा, तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. तुमचाच सूरज. अशी भावनिक पोस्ट त्याने केली आहे. सोबतच त्याने अजितदादांसोबतचा फोटोही शेअर केलाय. फक्त बोलणारे आणि खरं करून दाखवणारी लोक फार कमी असतात. त्यातलेच एक अजितदादा होते. करून दाखवण्याची धमक आणि शब्दाला जागणारा नेता आज आपल्याला सोडून गेला, अशी ही कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. अजित पवार यांना राजश्री मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली.